इथं पण हे कोणते तरी आहेत, मस्त आहेत. एखादे दुकानवाले सगळे जरा बिझी आहेत, दाखवत नाहीत. म्हटलं कबूतर पकडतोय. आठ काय नर लग रहा है ना अंकल. जय श्रीराम मित्रांनो, तुम्ही शिवा पारायण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तर कशा आहात सर्वजण मजेत ना? तर थांबलेलं बघून तुम्हाला कळलं नसेल तर आजचा विषय काय आहे. तर आता आपण चालू आहे कबूतर घ्यायला मुंबऱ्याला. तर बघू मुंबऱ्याला 2-3 जागेवरती चांगले होलसेलमध्ये कबूतर भेटतात. तर आपल्या बटल्याचे कबूतर पाळणार आहे. आपण कबुतरांचा विषय सोडून दिला, फक्त बटल्यासोबत चाललो आहे असंच एक एन्जॉयसाठी, टाइमपास आणि बार्गेनिंग करण्यासाठी. का तर जाऊ मुंबऱ्याला आणि मग मुंबऱ्याला जाऊन तुम्हाला डायरेक्ट कबुतराचे मी आपण दुकानं जे आहेत होलसेल बोलता येणार नाही, तिकडे जाऊन बघेल. कारण आता मी 2 ते 3 वर्षानंतर चाललो आहे तिकडे. तर काय नक्की मार्केट आहे, काय पैसे आहेत ते आपल्याला पण नाही माहिती. तर तिकडे जाऊनच भेटूया आता डायरेक्ट. चला. तर पोचलो आपण मुंब्रा मार्केटमध्ये आणि आपल्या दोन्ही बाजूला कबुतराची दुकान आहेत पक्ष्यांची. तर दाखवतो त्या दुकानात जाईल, त्या दुकानात नीट दाखवतो तुम्हाला. इथं आहे बाजूला बिर्याणी आहे. हे बघा कबूतरवाले. हा तेडी मारला वाटतं त्याला. इथे बघा फुल लॉट आहे. आतले गे रे. हे लोकेश कुठे आले ना आपण? मुंबऱ्याच्या अमृतनगरला आलो आणि इथून आतमध्ये आलेलं पहिलीच दुकान आहे. डायरेक्ट चालू आहे. पूर्ण दोन्ही बाजूला पूर्ण कबूतर आहेत. 350 पासून स्टार्टिंग आहे कुठला तरी कबूतर. दाखवतो तुम्हाला नीट मी, मग सांगतो. बघा हे वाले 350ला. बटल्या काय करतोय? कोणते पण 350. आतमधले महाग 700ला. हे आतले महाग आहेत. ह्याचे पण खूप प्रकार असतात. म्हटलं दाखव रे, इथं दाखव. ना हे नीट पकड, तसा नाही पकडायचा. हे हा घेतोय. पहिली बिली आणलीच नाही बाय. कितीला आहे? आमचा बटल्या चेक करतोय. बटल्या काय बघतात त्यात सांग जरा. सांग ना नीट. आता आपले काय म्हणतात तरी कबूतर करतात त्यांना. अरे नाही ते बाजीगर ऋषिकेश महागडे कबूतर चेक करतायत. जुने खेळाडू. आता रिक्षा चालवायची बंद करायची, आता भारी बनायचं आहे. हा एक चॉईस केलाय आणि आता बघू कोणता घेतोय. तो थोडा शांत आहे. समोर मांजरी आहेत, लवबर्ड पण आहेत. पण तिथं दुकानाची नावं नाहीत. आता बाहेर इथून आलं की इथं डायरेक्ट दुकान आहेत सगळे पूर्ण. म्याव. आणि आपण चाललो आता दुसऱ्या दुकानात. तिथं मासे पण भेटतात. आधी पण नेलते ना एकदा इथून कबूतर. हे बघा हे इथं पण आहेत. हे कोणते आहेत रे?
हे बघा बेदाग ससे पण आहेत. कबूतर कबूतर जोडी मासे बनव. बघ तुम्हाला काय घ्यायचं मी इथं ब्लॉग बनवायला आलोय. पोपट तर मांजरी बघा. अरे हे काय आहे हिला काय बनवलंय बघा. इथं पण हे कोणते तरी आहेत मस्त आहेत. एखादे दुकानवाले सगळे जरा बिझी आहेत दाखवत नाहीत. इथं स्टॉक आहे मार्केटमध्ये स्टॉक कमी आहे वाटतं. जोड एक टाइम होता मला असा सेटअप बनवायचा होता. तेव्हा कोणते चिल्लर बिल्लर चिमण्या असा सेटअप बनवायचा होता एक टाइमला मला. प्रोजेक्टला बनवायचा होता चिमण्या. हा बघा इथे पण आहेत. आणि तो ठेवले बघा किती जबरदस्त मस्त एकदम. 700 रुपये. आपदार जो है ना जितना वो 800 रुपये. हाँ 700 रुपये पर. इसका जोड़ कितने का है? अरे कितना किती मस्त आहे बघ ना. आणि बघता बघता बघा 40,000 रुपये जोडी आहे यांची. पण दिसतात बघा काय जबर. आणि आपला बटल्या घुसलाय पिंजऱ्याच्या आत. आणि आपण आधी पण इथून कबूतर नेलेली आहेत. बटल्या गेला आत. हा एक झाला. बटल्या कबूतर पकडतोय. आठ काय नर लग रहा है ना अंकल. हे बघा हाँ आता आपला बाजीकर ऋषिकेश महागडे आणि बटल्या चेक करतायत. वो नर है पर हा हा तू पण आहे तू पण आहे. आणि आता यांची जोडी चेक करायची. टाका एका खोक्यात टाकतात दोघांना आणि चेक करतात जोडी. जोडी बसवायला असं मदत करतात. इथं पण आहे. इथं बघा सिंगल पेअर लावलाय. इथं पण सिंगल आहे. जरा तेडी मारली आहे. नाही कोंबडा साईजचा आहे तो. या दुकानातून आपण ना आधी पण नेलेले आहेत. आणि तेव्हा हे पोपट नव्हते. पण हे पोपट जाम भारी वाटत आहेत. 40,000 रुपयाची जोडी आहे यांची. पण बघा सरच आहे. आणि बटल्या मागे चेक करतोय कबूतर. मागे जोडी लावायला थोडं बघितलं तर टाकले. या दुकानातून आम्ही भरपूर वेळा कबूतर नेली आहेत. आणि मागे बघा मेंढ्याचं कोंबडी लावली. मेंढा या सेटअप मस्त वाटतो. इकडे सेटअप बघा हे पण मस्त बनवले. ते पण मस्त बनवले. जोडी सिंगल 400 रुपये बोला. 1800 रुपये जोड़ी है. 1 महीना का बाद लाया उनका लेना था. हमने रख दे नर को उसके पास रखा. हमने रख दे भाई आएगा जबरदस्ती लेके गया था वो लड़का कबूतर. हे आहेत इथं हे मद्रासी आहेत. काका हळूहळू सांगतात कोणते कोणते काय काय आहेत. आणि हे दुकान बाहेरून दाखवतो तुम्हाला. इथे रिजनेबल रेट आहेत. हे बघा वसीम कुरेशी काहीतरी आहे त्याच्या बाजूला हे दुकान आहे. म्हटलं आता आपल्याला इथून जोडी काढतोय. काढला एक आणि कोपऱ्यात गेला एकदम. हा एक
आपल्याकडे पहिले कमसे कम ना 100 कबूतर होती, पण आता कबूतर सगळी नंतर चोरीला गेली. आता परत मग भटल्याने शॉक पाळलाय आणि आपण आलो व्हिडिओसाठी. आणि आता ह्यांची जोड बघू लागते का कोणती हे. अच्छा 18 लाख असते तर आमचे कबूतर चॉईस झाले. एक जोडी घेतली आहे. कोणती घेतली चॉईस नाही केली अजून चालू आहे. चॉईस केल्यावर दाखवतो. मार्केट रेट ठीकठाक आहे. 500 पासून सिंगल पेअर चालू आहे. 1000 रुपये जोड, 1200 रुपये तर आपल्याला बेदाग भेटतोय 1200 मध्ये, 1000 रुपयामध्ये जोड. हे बघा इथे हे आहे सारंगपुरी. खूप नावं असतात त्याच्यात. पहिलं आम्ही पाळत होतो, आम्हाला लक्षात होते, आता विसरलो मी. म्हटलं हा फिक्स का घेऊ नंतर घेऊ. बच्चा खिलाई है जाम नॉलेज असतं याच्यात. एकदा आडच घेऊन गेलेलो ना, लगेच सोडून दिल, गेलेला उडून. एक जोड घेतली आपण. भटल्या फुल खुश. काय वाटलं, कसं वाटतंय. मीटिंग चालू आहे इथे. रेड लाईट एरिया मीटिंग. रेड लाईट झाले आपले कबूतर घेऊन आणि आपण जाऊन रिक्षात बसू आता. माझ्याकडे पैसे द्यायचे आणि मग जाऊ. मग खोक्याच्या इथे जाऊन भेटतो तुम्हाला कबूतर सोडताना. हे पण एरियात आलोय आणि आपल्यासोबत आता विपुल धुरे आहेत सोबत. आणि कबूतर आता खोलायचे आहेत म्हणून विपुलला बोलवलंय आम्ही. हे कबुतराला आपले भावी ब्लॉगर ज्यांनी मला प्रेरणा दिली ब्लॉग बनवण्याची. मग मी असं दाखवतो चेहरा. स्वतःच्या ब्लॉग मध्ये मला दाखवत नाही. तुझे सबस्क्रायबर मला येतील ना. तर आता कबूतर खोलतोय. कबूतर आणलेला आहे आणि आता कैची मारायची, काय करायचं सगळं बघायचंय. नक्की काय पिन मारायची, कैची मारायची. लगेच उडवणार आहे, लगेच उडवणार आहे. आठवड्याभर उडवणार आहे. लगेच महिनाभर पकड. मग काय पंख आता उकाड नाही तर पंख पिन मारले असते ना. हे लोक खुलतील नाही तर कबूतर जरी खुल. बघा यांचे केळे उठले. वायपर बायकर विपुल बघा काय बोलतायत. हे शब्द असे वापरतात लहान लहान. म्हणून यांनी नाही केलं पाहिजे. आणि हे इथं आपण पेटी मारली आहे आपल्या अड्ड्यावरती बघा. आणि आता कबुतराचं सीझन झाल्यावरती भेटूया काय विषय आहे नक्की. उपटीत आपला पंखांची छाटणी चालू झाली आहे. किती 2च कबूतर आणले. हा पैसे नाहीत दे ना. आपले बघा ह्यांचे शब्द बघा. लेंटॉस मेंटॉस खाऊन लेंटॉस होतोय. अरे जोडी पण कोणती काढलेली, फुल चॉकलेटी आणि फुल बिस्किट कलर मध्ये. ह्याची पण पद्धत आहे पंख काढायची. हे विपल्या पंख कशी काढायची त्याचं सांग रे. अरे काय किती पंख सोडून काय कशी काढायची. दिवसभर धंदा करायचा, दुसऱ्या दिवशी कबूतर गेला किती काय पंख बघून काढायची. मारुती जेन घेऊ आपण. तेवढ्या पैशामध्ये उडवली ना मारुती जेन आली असेल. हे किती पंख सोडून काढायचे असतात. हे जास्त दिवस जर तुम्हाला ठेवायचे असेल तर फक्त एक ठेवायचा, नाही तर दोन्ही काढले तरी चालते. कबूतर काहीच उडत नाही, डायरेक्ट ब्रीडिंगला जातात. काढायची स्पीड बघा भाऊची. अट्टल आहे अट्टल. बाजीगर विपुल धुली. हा मुंग्या लागतात. तर ही माहिती पण घ्या. आपण कबूतर आणली आणि पिसा काढली तर अशी खोक्याच्या इथे टाकायची नाही. यांचे अपशब्द चालू झालेत. हे बघा कबूतर आपला एक नंबर.
तर ब्लॉग आवडला असेल ना तर लास्टपर्यंत बघितला असेल, इथपर्यंत आले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मला झाली आता घरी जायची घाई, मला जरा काम आहे. मोबाईलला चार्जिंग 12 महिने नसतात माझ्या. आणि परत मंडपचं पण जायचं, मंडप बारायला. आणि आपली पेटी तिथं आहे. आणि असे आता ब्लॉग येतील वाटतं कबुतरांचे. बटल्याची मेहरबानी राहिली तर कबूतर आले येतील, नाही तर कुठं आहे विकून खाईल. सोमडे ते स्वतःचे चोरून विकेल. तर भेटू पुन्हा तशा नवीन एका ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर.